प्रचंड जनाधार, फरड वक्तृत्व आणि म्हणाल तो शब्द झेलणारी कार्यकर्त्यांची फळी. असं असतानाही पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण भावांचं राजकारण सध्या वेगवेगळ्या पटलांवरती खेळलं जात आहे. पंकजा मुंडे या सत्तेमध्ये आहेत, मंत्री आहेत, तरी त्यांना असं वाटत आहे की आपलं राजकारणामध्ये फार काही बरं चाललेलं नाही आहे. त्या देखील असं बोलून गेल्या की राजकारणानं कधी कधी रिटायर व्हावं असं वाटतं आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. एका अर्थानं त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे संधी मिळाली नाही किंवा संधी मिळत नाही. त्यांना साधी गोष्ट होती की त्यांना बीडचं पालकमंत्रीपद हवं होतं, पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकल्यामुळं ते बीडचं पालकमंत्री हे त्यांना अद्यापही खुणावतं आहे. त्यांच्याकडे पर्यावरण खातं आहे, पण त्यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला पर्यावरण खात्यावरती बोलवून करणं हे देखील त्यांना पटलेलं नाही आहे. महाराष्ट्राच्या भाजपच्या आणि एकूण सत्तेच्या राजकारणामध्ये सध्या एकाच व्यक्तीचा शब्द चालतो, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधले आपले सगळे स्पर्धक असतील किंवा आपल्या वयाचे जे काही नेते असतील त्या सर्वांना एका रांगेमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळं जनाधार असलेल्या पंकजा मुंडे यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला क्षमता असूनही योग्य असं काम मिळत नाही. त्यामुळंच ते असं म्हणत आहेत की मला कधीकधी राजकारणात निवृत्त व्हावं असं वाटतं आहे. पण त्या पुढे असं देखील बोलल्या की लोकांचा पाठिंबा पाहिल्यानंतर असं वाटतं बीडसाठी काम करत राहायला पाहिजे, त्यासाठीच मी काम करत असते. ही नंतर त्यांनी सारव केली, पण त्यांच्या मनातील खंत त्यांनी बोलून दाखवली. त्या भाजपसोबत आहेत, मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं राजकारण एका ट्रॅकवरती सुरू आहे. पण खरी अडचण आहे, खरी कुचंबना आहे ती धनंजय मुंडे यांची. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड हे जे प्रकरण काही भोवलेलं आहे त्यामुळं त्यांचं राजकारण अंतिम टप्प्याकडे तर नाही ना असं कधी कधी वाटून जातं. त्याला 2-3 कारणं आहेत. कारण जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं मंत्री म्हणून कमबॅक होणं अतिशय अवघड गोष्ट आहे. मुंडे यांच्यासारखा नेता जेव्हा मंत्रिपदावर नसतो तेव्हा त्याची तडफड ही पाण्याविना मासोळीसारखीच असते. मुंडे यांचीच कशाला, जे कोणी सत्तास्थानी असतात पण जे मंत्री होऊ शकत नाहीत किंवा मोठ्या पदावर जाऊ शकत नाहीत त्या सर्वांचीच अवस्था त्या पाण्याविना मासोळीसारखीच असते. त्यामुळे त्या मुंडेंबद्दल तसं बोलणं पण बरोबर नाही. पण त्यांना देखील असं वाटत आहे गेली 2 वर्ष आपल्या मागे जे काही ग्रहण लागलेलं आहे ते ग्रहण सुटत नाही आहे. त्यांच्यावरनं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रहार होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की वाल्मिक कराड या नावाचं जे काही शुक्ल काष्ट म्हणा किंवा जी काही एक मोठा राहू केतू हा त्यांच्या मागे लागलेला आहे त्याच्यापासून त्यांची सुटका होणं अवघड झालेलं आहे. कारण काय की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये आणि नंतर एकूणच सगळ्या परळीच्या राजकारणामध्ये ज्याने जे जे काही मुंडे यांच्या नावानं केलेलं आहे त्याचे सारे परिणाम हे धनंजय यांनाच भोगावे लागले आणि त्यांना पुढे देखील भोगावे लागतील अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट आहे मनोज जरांगे पाटील. धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनामध्ये सर्वात मोठा जो अडथळा आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा. मनोज जरांगे पाटील हे आता मराठवाड्यातले नव्हे तर राज्यातले मराठा नेते झालेले आहेत. त्यांचा कोणत्या नेत्यावर राग किती आहे कसा आहे हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने ते व्यक्त करत असतात. पण त्यांचा एका व्यक्तीवर आणि एका नेत्यावर थेट राग आहे, त्याचं नाव आहे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्या कमबॅकची जेव्हा जेव्हा चर्चा होते, जेव्हा जेव्हा ते काहीतरी सूचक बोलतात तेव्हा तेव्हा मनोज जरांगे हे त्यांच्या रस्त्यामध्ये मोठा असा दगड आणून टाकतात की ते मंत्री कसं होईल ते मी पाहतोच असं अगदी आरे तुरेवरती बोलतात. त्यावर धनंजय मुंडे काय बोलू शकत नाहीत. गप्प राहणं हेच त्यांना योग्य वाटतं, कारण बोलली तर मोठी अडचण होऊ शकते. मग मनोज जरांगे पाटलांना बोलणं म्हणजे मराठा समाज हा अंगावरती घेणं. आता बीड जिल्ह्याचं जरी राजकारण म्हटलं तरी बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच तो धोका धनंजय मुंडे अतिशय शिताफीनं टाळतात. मनोज जरांगे पाटील यांनी कितीही टीका केली, काहीही टीका केली तरी त्याला प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीमध्ये ते पडत नाहीत. मात्र बीडमधून धनंजय मुंडे यांची सत्ता किंवा धनंजय मुंडे यांचं वर्चस्व संपवायचंच आहे अशा निर्धाराने मनोज जरांगे उतरले असल्यामुळे मुंडे यांची दोन्ही बाजूनं अडचण झालेली आहे. तिसरा मुद्दा आहे हा पर्यायाचा. राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्तेतला 3रा क्रमांकाचा भागीदार आहे.
भाजपमध्ये पंकजा मुंडे आहेत. पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांना भाजपमध्ये घेणं हे भाजपवाल्यांना देखील आवडणार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसची देखील अडचण अशी आहे की धनंजय मुंडे यांना जर घेतलं, महाराष्ट्राच्या इतर भागातला जो मराठा वोटर आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेसची कोर वोट बँक आहे, तो तर नाराज होणार नाही ना. त्यामुळं धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन जरी करायचं असेल तरी त्यासाठी मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल असं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळंच जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या किंवा काही बदलाच्या हालचाली सुरू होतात, मुंडे यांचं नाव चर्चेला येतं, पण अखेरच्या क्षणी त्यावरती फुली मारली जाते. यामुळेच मग धनंजय मुंडे उद्वेगानं बोलतात. त्यांनी देखील पंकजा मुंडे यांच्यासारखीच मन की बात केलेली आहे की माझं वजन, शारीरिक वजन कमी झालेलं आहे, राजकीय वजन देखील माझं कमी झालेलंच आहे. हे ते विनोदानं बोलले, पण त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. जसं पंकजा मुंडे म्हणाल्या की मला राजकारणात निवृत्त व्हावं असं वाटतंय, तसं धनंजय यांनी देखील तशीच भावना त्याच आगेमागे बोलून दाखवलेली आहे की मला राजकारणात निवृत्त व्हावं असं वाटतंय. आता हे सगळं काही सुरू असताना समजा राजकीय पातळीवर काही सुरू आहेच, तर त्यांच्या माजी पत्नी असलेल्या करुणा शर्मा हे काहीतरी सोशल मीडियामध्ये बोलतात आणि धनंजय मुंडे यांच्यावरती टीकेचे प्रहार सुरूच ठेवतात. त्यामुळं धनंजय यांची अवस्था चोहू बाजूनं कोंडी झाल्यासारखी झालेली आहे. अर्थात त्याच्यामध्ये त्यांच्या देखील काही चुका आहेत आणि ती सगळ्यात महत्त्वाची जी चूक आहे, वाल्मी कराड याच्यासारख्या व्यक्तीला पोचलं, मोठं केलं आणि जिल्ह्याचा कारभार त्याच्या हाती दिला. ते आता म्हणतायत की 225 दिवस मीडियानं माझी ट्रायल केलेली आहे. खरी गोष्ट आहे, मीडियानं त्यांची ट्रायल केलेली आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये किंवा वाल्मी कराडच्या सगळ्या या गुंत्यामध्ये त्यांचं नाव येणं, त्याच्यावरनं आरोप होणं हे स्वाभाविक होतं. पण त्यांची आता छोट्या छोट्या गोष्टींवरनं देखील त्यांच्याविषयी नकारात्मक बातम्या दिल्या जातात, ही देखील वस्तुस्थिती आहे. परवाच अगदी जेव्हा पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या बीडमध्ये होत्या, तेव्हा त्यांच्या विरोधात अशी बातमी चालवली धनंजय मुंडे यांच्या विरोधात की खासदार बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद झाला. वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार अशा देखील बातम्या काही मध्यंतरी माध्यमांनी चालवल्या. त्यावरनं धनंजय मुंडे यांनी त्रागा करणं स्वाभाविक आहे. आता एक मात्र परवाची गोष्ट आहे की जेव्हा सुनेत्रा पवार या पालकमंत्री म्हणून बीडमध्ये होत्या, तेव्हा त्यांनी पत्रकारांना निवेदन दिलं. पत्रकार परिषदेमध्ये कोणताही प्रश्न घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आधी कळवली. काही पत्रकार मंडळी हे बीडच्या कायदा व सुव्यवस्था या प्रश्नावरनं प्रश्न विचारताच धनंजय मुंडे यांनी आता थांबा, बास झालं, नंतर म्हणून ती पत्रकार परिषद किंवा तो प्रश्नच घेऊ दिला नाही. त्यावरनं काँग्रेसनं टीका केलेली आहे. सुनेत्रा पवार प्रश्नाला उत्तर न देताच निघून गेल्या. गुंगी गुडिया म्हणून सुनेत्रा पवार यांना लक्ष करण्यात आलं. आता हे लक्ष करण्यामागे देखील धनंजय मुंडे हेच कारणीभूत ठरले. त्यामुळे त्यांनी कोणतीही भूमिका घेतली, कोणताही उत्तर दिलं तरी त्याची बातमी होते. कधी कधी ती बातमी नकारात्मक देखील असते. याबाबत माझं मत असं आहे की सुनेत्रा पवार यांनी प्रश्नोत्तरं घ्यायला काहीच हरकत नव्हती. आता भारतामधल्या अनेक बड्या नेत्यांना असं वाटतं की आपण पत्रकारांना फक्त वाचून दाखवावं, त्यांची प्रश्न काही घेऊ नयेत. जो मोदींचा, मायावतींचा जो आलेख आहे तोच तर सुनेत्रा पवारांना चालवायचा नाही ना. पण मला वाटतं महाराष्ट्रातल्या नेत्यांची अशी संस्कृती नाही आहे. ठीक आहे, सुनेत्रा पवारांची अद्याप तयारी झालेली नसेल, पण आज ना उद्या त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मला पत्रकारांनी प्रश्नच विचारता कामा नये. मी फक्त निवेदन करणार, पत्रकार परिषद बोलवणार, पण माझंच म्हणणं मांडणार असं काही महाराष्ट्रामध्ये योग्य वाटणार नाही. त्यामुळं आज काँग्रेसची गुंगी गुडिया म्हणून जी केलेली टीका आहे ती अनेकांना चुकीची वाटते आहे. कारण असं वाटतं आहे की सुनेत्रा पवार अजून राजकारणामध्ये तयार होत आहेत. त्यांच्यावरती पतिनिधनाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यातनं त्या सावरत आहेत. पण राजकारण आहे, प्रशासन आहे, नेत्यांना वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि हे प्रश्न विचारणं पत्रकारांचं काम आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका ही काही पत्रकारांना रुचली नाही. त्यावरनं धनंजय मुंडे हे हुकुमशाह आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. खरं तर धनंजय मुंडे यांच्यापेक्षाही सुनेत्रा पवार यांची या प्रकरणातली भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी पत्रकारांना सांगायला पाहिजे होतं की ठीक आहे, यावेळेस मी बोलत नाहीत, पण जेव्हा मी पुढच्या DPDCला किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका येईल तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. अशी भूमिका जर सुनेत्रा पवार यांनी घेतली असती
तर हुकुमशहा म्हणून धनंजय मुंडे यांची विनाकारण बदनामी झाली नसती. एकूण सार काय तर धनंजय मुंडे हे राजकीय दृष्ट्या पिछेहाटीवर आहेत का? आहेत. त्यांचं राजकीय पुनर्वसन होणं लांबणीवर पडणार आहे का? पडणार आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन किंवा सत्तास्थानी जाणं ही त्यांच्यासाठी अतिशय अवघड गोष्ट होऊन बसणार आहे. जरी उद्या या प्रकरणाचा निकाल लागला तरी मनोज जरांगे हे धनंजय मुंडे यांना मंत्री होण्यामध्ये खोडा घालणार. त्यामुळं सध्या तरी अशी परिस्थिती आहे की आमदार म्हणूनच धनंजय मुंडे यांना आणखीन काही काळ किंवा प्रदीर्घ काळ वावरावं लागेल असं साधारणपणे राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. पाहत राहा लेट्सअप मराठी.